हॅलो, नमस्कार. मी सलोनी निवळकर. हा फीडबॅक माझ्या स्पॉन्सर रिस्पेक्टेड सीमा बादल मॅमसाठी. आज पर्सनल मेंटरशिप सेशन होतं आणि नेहमीप्रमाणे उत्तमरित्या मॅमनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यांच्याबद्दल आणि मी काय फीडबॅक देणार. एक स्पॉन्सर, एक मेंटर कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सीमा बांदल मॅम. कारण की गेल्या कित्येक वर्षाचा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. खूप छान इन्कम रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत लाखात. पण एवढं सगळं अचीव करूनसुद्धा डाऊन टू अर्थ राहून आपल्या टीम मेंबरशी कसं बोलावं, कसं वागावं, त्यांना कशा पद्धतीने एक्सप्लेन करावं, आपल्यासारखंच त्यांनासुद्धा ग्रो होण्यासाठी कशा पद्धतीने हेल्प करावी किंवा मोटिवेट करावं किंवा रोडमॅप दाखवावा, ह्या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या त्या समजावतात. आणि जेव्हा आपला स्पॉन्सर मेंटर या लेवलचा असेल ना, त्यावेळेस ऑब्व्हियसली आपण जे काही करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही 100% देण्यासाठी तुम्ही ते करताच. कारण की त्यासुद्धा एक हाऊसवाईफ आहेत. त्यासुद्धा घर सांभाळतात. सगळं सांभाळून त्या एवढ्या अचीव करू शकतात. तर मग विचार करण्याचं भाग पाडलं जातं माझ्यासारखे किंवा अनेक माझ्यासोबत ज्या आहेत की त्या जर एवढं सगळं करू शकतात तर मग आपण का नाही. सो डाऊन टू अर्थ म्हणजे एवढं सगळं त्यांनी अचीव करूनसुद्धा एनी टाईम तुम्ही कोणतीही क्वेरी त्यांना प्रश्न विचारा किंवा कॉल असेल, व्हॉट्सअप मेसेज असेल, त्याचा रिप्लाय ऑन टाईम त्या करतात. आणि माझ्यासाठी तर त्या मोटिवेशनलच आहेत. कारण जेव्हा मी स्टार्ट केलेलं तर ऑब्व्हियसली की जेव्हा आपण एखादं काम स्टार्ट करतो तेव्हा बऱ्याच क्वेरी तुमच्या मनामध्ये असतात की होईल की नाही, किंवा काही चुकेल का, किंवा माझ्याने होईल का, किंवा अडथळे येईल का, प्रॉब्लेम्स येतील का, बरेच काही. तर त्यावेळेस मॅम ऑन टाईम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी त्या आपल्या ज्या क्वेरी असतात सॉल्व करतच असतात. तर त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितलेल्या त्या गोष्टी मी सगळ्या फॉलो करत आज मी ज्या स्टेजवरती आहे, जिथे आहे, तिथे आल्यानंतर जाणवतं की हो, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्समधून आलेलं त्यांचं जे नॉलेज आहे ते कधीच चुकीचं होऊ शकत नाही. कारण की एक वेळ असं होतं माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे इन्स्टा अगदीच ग्रो नव्हता. आज माझं जे काय आहे किंवा आज मी जे काय रिझल्ट घेतलेले आहेत आणि त्यांनी जे सांगितलेलं ते सगळं फॉलो करताय तुम्ही, तर त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी रिअलमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तुमची कन्सिस्टन्सी त्याच्यावरती त्यांनी दिलेल्या सांगितलेल्या गोष्टी त्या फॉलो जर करताय तुम्ही, तर ज्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या गोष्टींपर्यंत तुम्ही नक्की पोचू शकता. सो दॅट्स वाय मी जेव्हा लो फील करते किंवा कळत नाही त्यावेळेस मी अजूनही मॅमला फॉलो करते. त्यांचं इन्स्टा अकाउंट असेल, त्यांची जर्नी असेल, त्या गोष्टी मी बघते. मला एक वेगळंच मोटिवेशन मिळतं त्यांच्यामधून. सो आजचं सेशनच नाही पण ऑलवेज मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी मोटिवेशन आहात. आणि तुमचं बोलणं, तुमचा एक्सपिरियन्स, इवन तुमचे व्हिडिओज मी जेव्हा बघते ना, एक वेगळी एनर्जी मिळते. सो थँक्यू सो मच ॲज अ स्पॉन्सर माझ्या सो थँक्यू सो मच मॅम. तुम्ही तर खूप आधीपासूनच एक मोटिवेशन रोल प्ले करताय माझ्यासाठी. सो यापुढेही आशा करते की असंच सपोर्ट, तुमचं मोटिवेशन, तुमच्या ट्रेनिंगमधून बरंच काही शिकायला मिळेल. आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून प्रचंड गोष्टी शिकलेली आहे आणि असं शिकतही राहीन याच्यापुढे. आणि आय एम सो लकी की तुम्ही माझ्या स्पॉन्सर आहात, मेंटर आहात. जिच्या मेंटर तेच अगेन की जेव्हा तुमचा मेंटर एवढा पॉवरफुल असेल ना, त्याचं नॉलेज, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं आपल्या टीम मेंबरसाठी समजावणं, एक्सप्लेन करणं गोष्टी, त्यांनासुद्धा आपल्यासारखं ग्रो करण्यासाठी इन्करेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट आहात नेहमी. सो थँक्यू सो मच अगेन की तुम्ही माझ्या स्पॉन्सर आहात. आणि आय एम ट्राईंग टू माय बेस्ट की जेवढं तुम्ही सांगता ते फॉलो करून मी स्वतःला, माझं काम, माझा बिझनेस ग्रो करण्याचा नेहमीच प्रयत्न करते.
आणि नेहमीच प्रयत्न करेन यापुढेसुद्धा. आणि तुमचं सपोर्ट नेहमीच सोबत राहू दे, एवढीच अपेक्षा. आणि थँक्यू सो मच.